शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. घरामध्ये साडीच्या झोपाळ्याचा गळफास लागून शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कोडणी तालुका निपाणी येथे आज बुधवार दिनांक 8 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. शुभ्रा युवराज राऊत पाटील, वय 14 वर्ष असे मृत मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शुभ्रा ही श्रीपेवाडी येथील श्री जे.एम. संगपाळ हायस्कूलमध्ये 8वीच्या वर्गात शिकत होती. मात्र आज बुधवार पावसामुळे प्रशासनाने शाळेला सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे शुभ्रा ही दोघी लहान बहिणीसोबत घरीच होती. शुभ्रा हिची आई शेतमजुरीसाठी गेली होती, तर वडील सुद्धा कामानिमित्त बाहेर गेले होते. आजी पंढरपूरला गेल्याने आजोबा घरी एकटेच होते. शुभ्रा दिवसभर शिक्षकासोबत SIRचे फॉर्म भरण्यासाठी मदत करत होती. मात्र सायंकाळी 4 वाजता घरी आल्यानंतर साडीच्या झोपाळ्यावर झोके घेताना झोपाळा गोल फिरून झोपाळ्याचा फास तिच्या गळ्याला लागला. झोपाळ्यावरून तिचे पाय खाली टेकल्याने फास आणखीनच आवळला. त्यानंतर आजोबाने आरडाओरडा केल्यानंतर शेजारील नागरिक जमा झाले. त्यानंतर उपचारासाठी निपाणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी बालविकास खात्याचे अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत करण्याचा काम सुरू होते. सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला होता. मयत शुभ्रा हिचा पश्चात आई, वडील, 2 बहीण, आजी, आजोबा, चुलता चुलती असा परिवार आहे. या घटनेने कोडणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा.